मुद्दामूनच वास्तुशास्त्रासोबतच आज मला या अंकशास्त्राबद्दल सविस्तर आणि मोठे व्हिडिओ बनवण्याची इच्छा झाली. कारण अंकशास्त्र हे आपल्याला आपले स्वभाव दोष, रंग, रत्न आणि बराचसं जीवन सुखकर करायला मदत होऊ शकते असं मला दिसून आलं. म्हणून आपण आज 2 या मुलांकावरती जरा सविस्तर बोलूयात. 2 मुलांकावरती चंद्र या ग्रहाचं अधिपत्य असतं आणि त्यासोबतच कोणत्या महिन्यामध्ये 2 मुलांक येतो त्याप्रमाणे इतर ग्रहांचं काही आधिपत्य दिसून येतं. आता खरं तर मुलांक म्हणजे काय? मुलांक म्हणजे जन्मतारखेचे जे पहिले 2 डिजिट आहेत त्यांची बेरीज जर का 2 असेल तर त्याला 2 मुलांक म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ 2, 11, 20 यांची जी बेरीज आहे ती 2 येते, म्हणून त्याला 2 मुलांक असं म्हटलं जातं. आपण छोट्याशा व्हिडिओमध्ये यांची गुणवैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. खरं तर ते कल्पनावादी, ध्येयवादी असतात, थोडेसे आळशी, भित्रेपणा, त्याचप्रमाणे प्रवासाची आवड असते, प्रतिभाशक्ती खूप छान असते. तेच जर का गुरु ग्रहाचं आधिपत्य असणारे डिसेंबर आणि मार्चमध्ये जर का जन्मलेलं असेल तर आपलं ध्येय पूर्ती केल्याशिवाय ते राहत नाही. आणि त्यांचा जन्म समजा त्या भाग्यांकाचा जन्म जर का जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जर का असेल तर त्याच्यावरती शनी ग्रहाचं आधिपत्य असताना काहीशी आळशीपणा त्यामध्ये नक्कीच दिसून येतो, थंडपणा दिसून येतो. असं त्या महिन्याचं त्यामध्ये गुंफणे काहीशी केलेली आहे. यासोबतच नोव्हेंबर आणि एप्रिलमध्ये जर का ज्यांचा भाग्यांक 2 असेल त्यांच्यामध्ये क्रियाशक्ती खूप असते. आणि डिसेंबर आणि मार्चमध्ये जर का भाग्यांक असेल तर त्यांच्यामध्ये अधिकारवाणी, अध्यात्माची वाटचाल करणं आणि काहीसा गर्विष्ठपणा दडलेला असतो. ही झाली त्यांची स्वभाव वैशिष्ट्य. मला सांगण्याचा हेतू एवढाच की हे जे अंकशास्त्र आहे त्या अंकशास्त्राच्या मुलांकाचे जर का व्हायब्रेशन्स आपल्या सिग्नेचरमध्ये किंवा आपण जो एखादा व्यवसाय करत असाल किंवा गाडी किंवा मोबाईल जर का आपण खरेदी करत असाल तर त्यामध्ये या मुलांकांचे व्हायब्रेशन जर का आले तर त्याला अधिक मित्रांकाप्रमाणे लाभ होऊ शकतो किंवा शत्रुअंकाप्रमाणे त्याचा नुकसान होऊ शकतं. मित्रांक कोणते? तर 2, 4, 6, 9 हे 2 या मुलांकाचे मित्र अंक आहेत आणि 1, 3, 5, 7 आणि 8 हे शत्रू अंक आहेत. म्हणजे त्यांचं जास्त स्पंदन, व्हायब्रेशन्स जमत नाही शत्रू अंकाशी आणि मित्रांकाशी चांगलं जमू शकतं. अशा प्रकारचा भाग येतो. म्हणूनच जे अनुकूल व्हायब्रेशन्सचं जर का समेशन जर का त्या सहीमध्ये किंवा एखाद्या बिझनेसच्या नावामध्ये जर का आलं तर खूप चांगला लाभ झालेला मला दिसून आलेला आहे. म्हणून हे सांगावंसं वाटतं. आणखीन काही बाबतीत जर का बोलायचं जर का झालं तर यांचा जे काय रंग आणि रत्न पण खूप चांगला फायदा होतो. म्हणजे चंद्र राशीमुळे यांनी जर का मोती वापरला किंवा डिसेंबर आणि मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांनी पुष्कराज किंवा हिरा वापरला तर खूप चांगला लाभ दिसून येतो. यांचा जो आवडता जो काय रंग आहे, आवडता म्हणण्यापेक्षा फलदायी रंग तो पांढरा, क्रीम किंवा निळा असा रंग त्यांचा हा फलदायी रंग म्हणून मानला जातो. म्हणून कोणतीही वस्तू, कपडे खरेदी करताना अशा प्रकारचा अनुकूल रंगाचा जर का वापर केला तर काही अंशी नक्कीच त्याला आधार हा नक्कीच मिळू शकते. तर हे मुलांक 2 असणारे पती किंवा पत्नी कसे असतात ते थोडंसं बघूयात. मुलांक 2 असणारी पत्नी अतिशय सहधर्मचारिणी, त्याला प्रवासाची आवड असणारी, नीटनेटकेपणा घरात असावा, बागबगीचा असावा आणि ती पतीशी फार प्रामाणिक असते. परंतु हा जो काही पती आहे तो याला त्याच्या पत्नीकडनं खूप काही अपेक्षा ठेवतो. सगळं टापटीपणा असावा पण स्वतःची रूम मात्र नक्कीच खूप गबाळेपणाने तो राहतो किंवा कपड्यांचाही तो फारसा काही विचार करत नाही. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व पती पत्नीचं असतं. हे जर का अंकशास्त्राद्वारे आपल्याला कळालं तर आपण अवास्तव अपेक्षा काहीशा न ठेवता एकमेकाशी ऍडजस्टमेंट करू आणि आपला जो काय संसाराचा जो काय गाडा आहे तो चांगल्या पद्धतीने चालू शकेल. म्हणून हे शास्त्राची आपण ओळख करून घेणं हे गरजेचं असतं. आणि यासोबतच जर का सांगायचं जर का झालं तर त्यांचे आजार कोणकोणते असतात तर यांचा जो काय आजार आहे तो फुफ्फुसाचा असतो किंवा अस्थिर मनामुळं मानसिक आजार अशा प्रकारचा त्यांना होऊ शकतो. तशी काळजी आपल्याला आपण नक्कीच घेऊ शकतो.
आता मुख्य विषयावरती मला बोलायचं म्हणजे यांचे गुण आणि वैशिष्ट्य दोष आपण बघितले. यांच्या दोषाच्या संबंधी वास्तूमध्ये काय काय दोष असू शकतात याचा जर का आपण शोध घेतला तर त्यावरती रिमेडीज आणि उपाय केली तर त्याची तीव्रता कमी होईल. हा सगळ्यांचा प्रपंच सांगण्यामागं माझा हाच आहे. तो कसं, तर त्यांच्यामध्ये भित्रेपणा असल्यामुळं आग्नेयमध्ये दोष असू शकतो. आग्नेय कड, बोरवेल, प्रांगण, एखादा मोठी खिडकी किंवा अस्थिर मनामुळं उत्तरेकडे जर का त्यांची प्रवाह जर का बंद असेल, उत्तर बंद असेल किंवा उत्तरेकडनं स्टेअरकेस असेल किंवा टॉयलेट असेल तरी सुद्धा यांच्या अस्थिरपणामध्ये वाढ होऊ शकते. म्हणून 2 मुलांकवाल्यांनी जर का आग्नेय आणि उत्तर या दिशेकडं जर का घराकडं लक्ष दिलं, यासोबतच काही 2 मुलांकांमध्ये जी काय जुगारू प्रवृत्ती असते तर ती पश्चिमेच्या दोषांमुळे सुद्धा होऊ शकते. म्हणून पश्चिमेची स्पंदनं कंट्रोल करण्यासाठी आपण वास्तूचे नक्कीच उपाययोजना करू शकता. अशा विविध अंगाने सिग्नेचर, बिझनेसचं नाव आणि जे काही वास्तूच्या संदर्भात उपाय जर का चांगल्या पद्धतीने केले तर 2 मुलांकांच्या व्यक्तींमध्ये दोष कमी होऊन त्यांचं सुखकर जीवन आपण नक्कीच अनुभवू शकतो. जय गुरुदेव.